सुरुवातीचा जो नाणारचा विषय आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की राजापूर लांजा मतदारसंघाचे स्थानिक आमदार किरण भैया सामंत यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की लोकांची जी भूमिका आहे त्या बॉक्साईडच्या बाबतीमधली तीच माझी भूमिका आहे। आणि त्याच्यानंतर असं एक चित्र निर्माण झालं की पंचायत समितीची राजापूरची आहे तिनं एकमतानं ठराव घातला की ही सुनावणी रद्द करा। आमदार महोदयांची तीच भूमिका होती आणि या संदर्भात आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं। पण याच्या पार्श्वभूमीवर काल माझी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली, विशेषतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली। आज 100% तिथल्या खातेदारांनी, एक 2-4 किरकोळ सोडले तर सगळ्या खातेदारांनी विरोधाची पत्र ही कलेक्टर महोदयांना दिलेली आहेत। आणि या पार्श्वभूमीवर 28 आणि 20ची जी जनसुनावणी होती ती रद्द करण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलेला आहे। आणि तो निर्णय घेत असताना राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार देखील उपस्थित होते, तिथले सगळे शेतकरी देखील उपस्थित होते। आणि एक भूमिका आम्ही सातत्याने जी मांडतोय तीच भूमिका बैठकीमध्ये मांडण्यात आली की बाबा लोकांना विश्वासात घेऊन लोकांनी जर संमती दिली किंवा लोकांनी जर सांगितलं की तुम्हाला नाणारला बॉक्साईडचा प्रकल्प पाहिजे, नाणारला अजून काही रिफायनरी पाहिजे, नाणारला अजून कुठचा प्रोजेक्ट पाहिजे, तर हे सगळं ठीक आहे। परंतु 100% शेतकरी विरोधामध्ये असताना, 100% बागायतदार विरोधामध्ये असताना अशा पद्धतीचा कुठचाही केंद्र शासनानं प्रकल्प लादू नये अशा पद्धतीची शेतकऱ्यांची जी भूमिका होती त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेतली। आणि 20 आणि 28च्या जनसुनावणीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। पावसाळ्यानंतर लोकांशी चर्चा करून, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भातले 100% विरोध जो आहे तो सांगून या सगळ्या गोष्टी पुढे केल्या जातील। परंतु तुर्तास 20 आणि 28 तारखेची जनसुनावणी ही रद्द करण्यात आलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।